रामकृष्ण हरी माऊली. तुमचं नाव काय? माझं नाव पुष्पा प्रकाश टेमकर. कुठून आहात? पुणे कोथरूडवरून. पुणे कोथरूड. अच्छा, किती वर्ष झाले तुम्ही वारी मी करता? 20 वर्ष झाले देहू ते पंढरपूर पायी वारी करते. पायी वारी करता आणि परतीचा प्रवास हा तुमचा कसा असतो? परतीचा प्रवास 3 वर्ष केला मी. अच्छा, परतीचा प्रवास पण 3 वर्ष केला. आता मला सांगा, तुम्ही 20 वर्ष झाले वारी करताय, तर या वारीतून धार्मिक आणि सामाजिक एकतेचा जो संदेश भेटतो त्याच्यावरून तुमच्या खाजगी आयुष्यात काय बदल झाला? खूप सारे खासगी आयुष्यामध्ये बदल झाले, इतके की धार्मिकतेकडे आपण वळलं जातो. कुठेतरी अनैतिकता चालू असते. अनैतिक संबंधातून किंवा वेगवेगळ्या प्रकारे हिंसा होत असते. ती इथे हिंसा होत नाही. कायिक वाचिक मानसिक तप इथे केले जातं आणि आपण पंढरपूरला ते जातो ते आपली वर्षभराची चाल होते. म्हणून काया वाचा मने दृढ धरा जीवी सर्व मी चालवी भारत यांचा. तेव्हा पांडुरंग आपल्या सर्व भार चालवतो. तेव्हा जेव्हा आपण त्याच्या वारीमध्ये चालू, त्याचं नामचिंतन करू, तेव्हा पांडुरंगाला आपली काळजी लागते आणि पांडुरंग सुद्धा आपला भार वाढण्यास तयार असतो. संत तुकारामांचं तुमच्या आयुष्यात किती महत्व आहे? संत तुकारामांचं म्हणजे वैराग्याचे महामेरू म्हणजे संत तुकाराम महाराज. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, दुःखाचे सुद्धा सुख करण्याची ताकद तुकाराम महाराजांच्या वचनामध्ये आहे. म्हणून तुकाराम महाराजांच्या वचनावर आपण चालायचं. त्यांनी प्रपंच करून परमार्थ केला. म्हणून तुकाराम महाराज सर्व संतांमध्ये श्रेष्ठ ठरले. आजपर्यंत जेवढ्या वाऱ्या केल्या त्या देहू ते पंढरपूर केले का कधी आळंदी ते पंढरपूर पण केली? आता 10 वर्ष मी देहू ते पंढरपूर केली, 10 वर्ष आळंदी ते पंढरपूर केली. अशी 10 वर्षाची मी वारी केली. घरातून तुम्ही एकटेच निघता की अजून कोणी घरातले नातेवाईक? सगळी मंडळी असते. आता सुद्धा आमची मंडळी तिकडे पुढे वारीमध्ये गेलेली आहेत आणि मी उशिरा आल्यामुळे मला जाता आलं नाही तिकडे, म्हणून मी इथे बसली. धन्यवाद माऊली.